Hi everyone, good evening. Good evening. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. आवाज येतो सर्वांना? ओके, स्क्रीन दिसतंय? हो. दिसतंय का? स्क्रीन दिसतंय ना सर्वांना? बरं, काल काय राहिले होते नवोदयचे ते प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 1-2 प्रकरणं घेऊन ठेवलेत पहा. गटाशी जुळणारे पद, संख्या आणि इथे दिनदर्शिका. मला वाटतं दिनदर्शिका आपल्याला झालेलं आहे. झालं होतं का बुद्धिमत्तेचं? पहा बरं. हो मॅम, झालेलं होतं. कोणतं प्रकरण राहिलं तुमचं? बुद्धिमत्तेमध्ये काय काय राहिलं आणखी प्रकरण? तर त्यातला उघडत मॅडम तो घेऊयात. मॅडम नवोदय क्वेश्चन पेपर. हो, तो घ्यायचा आहे ना. तो काय घेऊन ठेवला आहे काय? नवोदयचे राहिलेत ना काही प्रश्न, तर ते अगोदर क्लिअर करूयात. आणि कालची एक लिंक राहिली पहा तुम्हाला पाठवायची, ह्याचे रेकॉर्डिंग पाठवायची राहिली. तर आज पाठवते. काल काय मला तब्येतच नव्हती बरी. काल नाही झालं शक्य. बरं, कुठपर्यंत झाले होते प्रश्न आपले काल? मला वाटतं 53 झाला होता ना? हा झाला होता का 54? 51 झालता. 51 झाला होता का? हो, 52 चाललाय. 52 चाललेला आहे. ओके, घेऊयात 52 नंबर घेऊयात. आपलं 52वेच उत्तर झालेलं. मला वाटतं झालाय म्हणून 52 पण चला, ज्यांना नाही समजलं त्यांनी हो मॅम. मॅम समजलं आणि प्रश्नही झालाय. हा झालेला होता. कोणाला नाही समजला? कधी सारखं वाटतंय मला पण. कोणाला नाही परत घ्या, समजलं परत तरी पण घेऊ. झालेलं बरं हो. बरं, चला, एखाद्याला नसेल समजला त्यांच्यासाठी पुन्हा घेऊयात. एक दुकानदार 1 रुपयांच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयांच्या 4 चा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट्स विकतो? काय करावं लागेल? तो अगोदर चॉकलेट कितीला खरेदी करतो, म्हणजे किती रुपयांना खरेदी करतो ते पाहावं लागेल. 1 रुपयांच्या 5, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 1 रुपया बरोबर 100 पैसे, म्हणजे 100 भागिले जर 5 केलं तर उत्तर येतं 20. म्हणजे 20 रुपये ही झाली एक चॉकलेटची खरेदी. म्हणजे एका चॉकलेटची झाली खरेदी. 20, सॉरी, रुपये आलं, 20 पैसे, कारण इकडे आपण पैशांमध्ये घेतलं. 20 पैसे हे पण पैसे आहेत. आलं लक्षात? 100 हे पैसे आहेत. मग इकडे 20 पैशांना एक चॉकलेट खरेदी. तर 100 पैसे भागिले 4, म्हणजे 1 रुपयांची 4 विकतोय ना तो. तर त्यानं काय केलं? 100ला 4 ने भाग दिला तर 25 चोक 100, म्हणजे 25 पैशांना तो विकतोय. म्हणजे एका चॉकलेटची विक्री झाली 25 पैसे आणि खरेदी झाली 20 पैसे. या व्यवहारामध्ये काय झालं? नफा झाला असेल की तोटा झाला असेल? नफा. 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 किती रुपये नफा झाला? नफा. किती नफा झाला? 5 पैसे. 5 पैसे, म्हणजे 25 वजा जर केलं तर हे 5 पैसे प्रत्येक चॉकलेट मागे राहिलेत. म्हणजे आपण इकडे चॉकलेटची संख्या घेऊयात. एक चॉकलेट वरती जर 5 पैसे जर नफा असेल तर आपल्याला नफा घ्यायचा. या साईडला पूर्ण नफा घेऊयात. तर असे किती चॉकलेट घ्यावेत म्हणजे 125 रुपयांचा फायदा होईल. पण इकडे पैसे आणि इकडे रुपये असे चालणार नाही. मग 125 रुपये आहेत ना, त्याचे पण पैसे करून घ्यायचे. पैसे करून घ्यायचे म्हणजे 125ला 100 ने गुणायचं. 100 ने गुणलं म्हणजे पुढचे 2 शून्य लावून घ्यायचे, झाले. 125 गुणिले 100 जर केलं असतं तर मिळाले असते 12,500. तर 12,500 पैसे मिळवण्यासाठी किती चॉकलेट विकत घ्यावे लागतील? तर मग एक्स बरोबर तिरकस गुणाकार करा. कोणत्याही संख्येचा एक जर गुणाकार केला तर आहे तीच संख्या येत असते. म्हणजे 12,500 गुणिले 1 तर आहे तीच संख्या येणार आणि भागाकारामध्ये 5 ठेवायचे आहेत. 5 एका 5, 5 10, 25. मग त्याला आहे 2,500 चॉकलेट्स खरेदी करावे लागतील, सॉरी विकावे लागतील, तेव्हा त्याला 125 रुपयांचा फायदा होईल. हे समजलं? पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलंय का?
पत्रिका सॉरी प्रश्न क्रमांक 53 पहा. 53 झाला होता का? बरं. नाही मॅम. बरं. खालीलपैकी कोणत्या आयताकृतीचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? मग आता इथे आयताकृती म्हटले, मग इथे आयत पाहिल्यामुळे इथे कन्फ्युजन निर्माण होतं. मुलं काय करतात, हा एक आयत, हा एक आयत आणि हा पण आयत. पण हा सुद्धा आयत आहे, हे लक्षात ठेवा. चौरस हा आयत असतो. चौरस हा आयत असतो, पण आयत हा चौरस नाही, हे लक्षात ठेवा. आयत हा चौरस नाही. हा चौरस आहे का? नाही, पण आयत आहे. हा चौरस आहे का? आहे. हा चौरस आहे का? नाही. हा चौरस आहे का? नाही. मग इकडे चौरस हा आयत सुद्धा असतो आणि चौरस सुद्धा असतो. मग इथे बघायचंय क्षेत्रफळ कोणाचं सर्वात जास्त आहे. याचं जर केलं तर 180 येईल. पहिल्याचं येईल 180. दुसऱ्याचा जर गुणाकार केला, लांबी गुणिले रुंदीच करतो आपण. क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी. 14 गुणिले 14 हे 196 होतील. 12 गुणिले 16 मला वाटतं 192 होतील पाहे. आणि हे होतील 17 गुणिले 11 हे होतील 187. मग आता यांच्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे 196चं, म्हणजे बी आकृतीचं. पर्याय क्रमांक बी हे राईट आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 54. एक मिनिट, स्क्रोल नाही होते. हा, 54 पहा. 33/40 मधून काय वजा केल्यानंतर 11/40 मिळतो? बर, आता इथे काय वजा करायचं म्हणजे छेद वजा करायचा. पहा, 33/40 आहे असं घेतले, वजा एक्स केला तर उत्तर 11/40 मिळावं. हे झालं आपलं इक्वेशन तयार. मग इक्वेशन तयार करत असताना आपल्याला इथे योग्य उत्तर पाहिजे, म्हणजे कोणती संख्या आहे. तर आता इथे आपण एक्सला ठेवूयात, पण एक्स आपण इकडे वजा आहे ना, तो वजाला वजा तसाच ठेवूयात. कारण इकडे हा जाऊन पुन्हा वजा होणार आहे आणि इकडे पुन्हा चिन्हाचा बदल नको, म्हणून एक्स आपण या वजा सहित घेऊयात. वजा एक्स बरोबर, आता बरोबर म्हटलं की बरोबरच्या पुढची संख्या लिहावी लागते. आता हा अधिक मध्ये हा बाजू बदलतोय, तर हा होईल वजा 33/40. जेव्हा छेद समान असतो तेव्हा त्यांची वजाबाकी असते, पण 11 मधून 33 जात नाही. 11 मधून 33 जात नाही, तरी सुद्धा वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे 11 वजा 33 हे वजा 22 होतील. हे झाले वजा 22, छेदामध्ये 40 आहे असे. आता दोन्ही साईडला जर वजा वजा चिन्ह असेल तर ते वजा चिन्ह निघून जातं. इकडे पण वजा निघून जाणार, इकडे पण वजा निघून जाणार. आणि याचं संक्षिप्त रूप, आता इथे असं उत्तर नाहीये 22/40 नाही, याचा अर्थ इथे आपल्याला संक्षिप्त रूप पाहिजे. बेक बे बेक बे, बे दुने 4 आणि 0 आहे असा. 11/20. 11/20 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला का? हो मॅम. हो. बरेच मुलं हो काय मॅम. म्हणतात, पास नवोदयचं आहे, आता झाली नवोदयची परीक्षा आणि झालेली असू द्या, पण गणित तेवढंच महत्वाचं आहे. गणित हा विषय असा आहे की तुमचा स्कोअर अगदी वरती पण घेऊन जाऊ शकतो आणि एकदम खाली पण आणू शकतो. गणित सर्वात महत्वाचं आहे. गणित चांगलं असेल तर बुद्धिमत्ता आपोआपच चांगलं होतं. बुद्धिमत्ता पण अगदी व्यवस्थित समजायला लागतं. गणितावरतीच डिपेंड तुमची बुद्धिमत्ता आहे. आणि हे दोन्ही विषय स्कोअर करणारे आहेत. बरं पहा आता, एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर या दराने किती खर्च होईल? बरं, आता इथे एक आकृती काढून दाखवते पहा. या प्रकारे आहे पहा. हा एक चौरस आहे. त्यानंतर चौरसामध्ये 2.5 मीटर रुंदीचा एक रस्ता आहे पहा. म्हणजे आता सर्वच बाजूने रस्ता आहे, म्हणजे इथे आपण या प्रकारे काढून घेऊयात.
या प्रकारे सगळीकडून तो 2.5 मीटर आहे. म्हणजे एवढं जर अंतर मोजलं तर हे 2.5 आहे. म्हणजे हे 2.5 आहे. आणि इथपर्यंत जर हे सर्व मोजलं तर हे 50 मीटर आहे. आणि मधला रस्ता मात्र हा 2.5 आहे. हा असा इकडे रस्ता आहे. हम्म. बर, आता काय करावं लागेल आपल्याला? अगोदर क्षेत्रफळ काढावं लागेल. क्षेत्रफळ तुम्ही आता 2 पद्धतीने काढू शकता. तर पूर्ण काढून मग मॅम स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन नाही दिसत आहे, कुणालाच नाही दिसत आहे का? मॅम मला दिसत आहे. मला दिसते मॅम. हा, पण दोन्ही पद्धतीने तुम्ही काढू शकता किंवा एका एकाचं काढलं तरी चालेल. बरं, आपण काय करूयात, आपण एकाच साईडचं काढून घेऊयात. एकाच साईडचं जर असं जर काढलं आपल्याला, तर हे 50 मीटर बाजू पूर्ण धरावी लागणार. इथपर्यंत हे पुन्हा 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 धरलं जाणार आहे हे. म्हणजे आपण काय करूयात, 50 आणि आपली रुंदी जी आहे तर ती 2.5 झाली आता. लांबी 50 झाली आणि रुंदी 2.5 झाली. म्हणजे 50 गुणिले 2.5 करायचं. म्हणजे एका बाजूचा रस्ता जो आहे त्याचं क्षेत्रफळ निघून जाईल. किंवा रुंद रस्त्याला बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्याचं. बरं, आपण काय करूयात, असंच काढूयात म्हणजे डेफिनेट उत्तर पण मिळेल. असंही मिळणारच आहे आपल्याला, असंही काही वेगळं नाही येणार. बरं, आता हा जर 50 बाय 50चा जर एकूण जर क्षेत्रफळ काढलं तर ते किती होईल? या क्षेत्रफळामधून मधलं क्षेत्रफळ वजा करायचं. म्हणजे फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ मिळून जाईल. 50 बाय 50 म्हणजे पाचा पाचा 25 आणि पुढचे 2 शून्य. हे झाले चौरस मीटर, चौमी. जर एकूण जर काढलं तर 2500 झालं. पण आपल्याला एकूण नकोय, आपल्याला काय करायचंय, या प्रकारे रस्त्याचं. मग रस्ता इकडे पण 2.5 मीटर सुटलेला, इकडे पण 2.5 मीटर सुटला. 2.5 आणि 2.5 म्हणजे हे इकडे 5 गेले. म्हणजे मधली जी लांबी आहे तर ती लांबी किती राहिली? मधल्या चौरसाची लांबी किती राहिली? किती राहिली पहा? 45. 45. मग 5 ते 45. कमी होणार. हा पण आहे. मग हा 45चा झाला, हा पण 45. हे प्रत्येक बाजू 45 आहे. मग आपण काय करूयात, 45 गुणिले 45. मग आता 45 म्हणजे मधलं क्षेत्रफळ आपण वजा करूयात. अगोदर त्याचं क्षेत्रफळ काढून घेऊयात. 45 गुणिले 45 हे होतील 2050. मग आपण 2500 मधून जर 2050 वजा केले तर उरतात 450. 45 गुणिले 45 2025 होते. 2025 होतात. माझा गुणाकार चुकला तिथे. अरे सॉरी, 50 लिहिला मी, 25. हा, माझा करण्याचा करायला पाहिला याच्यावर चुकला. बर, 2025 होतात, बरोबर आहे. हा, आपण पाहूयात. मग आता 2500 मधून जर 2025 वजा केले, 2500 वजा 2025 जर वजा केलं तर उरेल 475. बरोबर, 475. हे उर्वरित जे आहे ते फक्त रस्ता आहे. हे काय, बाहेरचे क्षेत्रफळ. हे बाहेर, हे आतील क्षेत्रफळ आणि हे झालं रस्ता. हे फक्त रस्त्याचं क्षेत्रफळ एवढं आलं, 475 चौरस मीटर. आता इथं ती 10 रुपये प्रति चौरस मीटर आहे. म्हणजे इथे आपल्याला काय करायचंय, फक्त गुणिले 10, इथेच गुणिले 10 करून घेऊया आपण. 475 गुणिले 10 जर केला तर इथे फक्त एक शून्य जास्तीचा लागेल. 4750. प्रश्न समजला का? तुम्ही काय केलं होतं, आलं होतं का सेम? हो, नाही ना. काय आलं? बरं, समजलं का सर्वांना? सांगा मला अगोदर. हो. बरं, चला. हो मॅम. म्हणजे इथे डाऊट घ्यायचा काही प्रश्नच नाही राहिला. कारण आपण दोन्हीकडचं क्षेत्रफळ वजा करून काढलेलं आहे. उरला तो फक्त रस्ताच उरला, कमी नाही ना जास्त नाही राहणार. उरलेला काय, तो रस्ताच आहे. आणि चहू बाजूने रस्ता आहे. हे सुद्धा सांगितलंय की बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटरचा रस्ता आहे.
बरं, आता पुढे प्रश्न क्रमांक 56. बरं, पहा आता ही पदावली आहे आणि खूप सोप्या सोप्या पदावल्या आल्यात पहा, पेक्षाही सोप्या आल्यात. आपण यापेक्षा कितीतरी कठीण पदावल्या पाहिल्या. बरं, इथं हा रेघी कंस काढते. रेघी कंसचा अर्थ असा होतो की एवढीच क्रिया आपण केलेली आहे, बाकीची क्रिया आहे अशी आहे. आता इथे छेद समान आहे, म्हणजे या दोघांची बेरीज होईल. 7 आणि 5 हे 12 झाले, 12 वजा 3/22 9 आणि 22. आता एवढीच क्रिया, कारण बेरीज आणि वजाबाकी आहे. या दोनच क्रिया असतात, तेव्हा जी क्रिया अगोदर आहे तीच क्रिया अगोदर करावी लागते. 12 मधून जर 9 गेले तर 9 उरतात. 9/22 अधिक 9 वजा 1/22. तिथे रेघी कंस 17 करणार. 9 आणि 9 झाले 18. 18/22 वजा 1. बरं, 18 मधून 1 जर गेला तर तुला 17. 17/22 हे या प्रश्नाचं योग्य आहे. आता आपण चेक करूयात. आहे ते पहा. 17/22 पर्याय क्रमांक बी. पर्याय बी राईट आले. 17/22. प्रश्न समजला का? कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? बरं, आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 57. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली. तिने नाही काय झालं? मॅम आज क्लास किती वाजेपर्यंत आहे? 8:45 पर्यंत. आणि उद्यापासून मात्र 2 लिंक घेणार आहे मी. चांगले उद्यापासून स्कॉलरशिपची परीक्षा पर्यंत आपल्या 2 लिंक होतील. 1 तास बरोबर होईल. 45 मिनिट 1 तास राईट होईल. 1 तास प्लस होईल, पण कमी नाही होणार. आलं लक्षात? अगदी 7-8 मुलं जॉईन केले झाले तरी सुद्धा मी डबल लिंक घेणार आहे, हे लक्षात ठेवा. आज अबॅकस पण दिवसभर मंगळवार ऍडजस्ट घ्यायला. मंगळवार, शनिवार आणि रविवार 2 लिंक घेणं शक्य होत नाही. त्या दिवशी इतरही क्लास असतात. इतर वेळी मात्र 2 लिंक होतील तुमच्या. बरं, पहा, 55,000 रुपयात खरेदी केली तिने. त्याच्या दुरुस्तीवरती 3,400 रुपये खर्च केले आणि मैत्रिणीला 56,000 विकली. तिला झालेला फायदा किंवा तोटा पहा. तिने काय केलं, आता तिची एकूण खरेदी काढून घ्यायची. खरेदी एकूण घ्यावी लागते. 55,000 आणि 3,400 तिची खरेदी किंमत, आणि ती कशी असणार आहे? एकूण खरेदी किंमत म्हणायची याला. हा 0, 0, 4, 5 आणि 3, 8 आणि हा 5 आहे असा. हा 5 आहे असा. म्हणजे 58,400 रुपयांना तिने ती स्कूटर खरेदी केली आणि विकली कितीला पहा? 56. 10 मधून 3 गेले 7. 3 मधून 0 गेला हा 3. 8 मधून 2 आणि इकडे 0. 2,370 एवढा तिला काय झाला की तोटा झाला. का बरं? फायदा अरे एवढा आता खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकले आहे. काय करायचं? खरेदी जास्तीची घेतली. अरे 10 रुपयांची वस्तू तिने काय केली, समजा 7 रुपयांनाच विकून टाकली. मग अशा वेळी काय करतो आपण? मी थोडस हे केलं की लगेच कन्फ्युज झाले. 10 रुपयांची वस्तू 7 रुपयांना विकलं तर काय झालं? तुमचा नफा झाला की तोटा झाला? तोटा 3 रुपये तोटा. तेच का बदलले? मी मुद्दामून खुणा बदलल्या. बरं, प्रश्न समजला ना सर्वांना? हो मॅम. पाहता पुढचा प्रश्न क्रमांक 58. घड्याळात संध्याकाळची 6 वाजताना तास काटा व मिनिट काटा यामधील कोण? या प्रकारची कंडिशन असते. म्हणजे हा असतो सरळ कोन. सरळ कोन हा 180 अंशांचा असतो.
180 अंशांचा झाला म्हणजे तो सरळ कोन झाला. बरं, आता पुढचा प्रश्न आहे. आहे यावर्षी प्रकरण झालंय पहा ऍड. स्तंभालेखाचं प्रकरण अगोदर नव्हतं. अतिशय सोपं प्रकरण आहे. यापूर्वी त्याच्यावरती सांगितलेले आहेत पहा प्रश्न. तर पी क्यू आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. स्तंभालेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या आणि पी आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची एकूण संख्या किती जास्त आहे. म्हणजे क्यू आणि आर यांची जोडी करायची. क्यू अधिक आर आणि दुसरी जोडी आहे पी अधिक एस. दोघांचे गुण add करायचे. त्यात क्यू ने केले 6, क्यू ने केले 5, 6 मार्क मिळाले. त्यानंतर आर जो आहे आर ला मिळाले 10 गुण झाले. त्या पी चे जे आहेत तर ते झाले 4 गुण आणि नंतर आहे यस. यस चे झाले 8 गुण 8 आणि 4 12 झाले. 16 वजा 12 यांची जर वजाबाकी केली तर काय येते? क्रमांक 1 क्रमांक 1. प्रश्न का? हो मॅम हो. बर, आता यावरती हा प्रश्न आहे पहा. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. 2 लगतच्या तारांमधील कोण आहे? पाहता कोण आहे लगतच्या तारांमधला कोण आहे, पण त्या 2 कोणांची बेरीज वगैरे विचारलेलं नाही. आमच्या काही काही मुलांनी बऱ्याच काय केलं, 30 उत्तर करून टाकले. 30 केले की चुकणार, हे ओरली उत्तर निघतं. कुठलंही सायकलचं चाक असेल किंवा कशाचंही चाक असेल, बांगडी असेल, चाक असेल, वर्तुळ असेल, तर त्याचं जे तो 360 अंशांचा असतो. मग 360 अंशांचा हे पूर्ण भरणार पहा. वर्तुळ मग किती छोटा असू द्या, कितीही मोठा असू द्या, हा कोण कितीचा आहे तर हा 360चा पूर्ण कोण म्हणजेच वर्तुळ असतो. त्यालाच आपण चाक, बांगडी याच्यामध्ये ही उदाहरणं त्याची सांगू शकतो. मग 24 आहेत म्हणजे हे चाक आहे आणि यावरती असं तारा आहेत पहा. आऱ्यांसारख्या तारा आहेत. तर मग 360 भागिले 24 करायचं. 12 त्रिक 36, तो बरोबर सोडवला 12 दुने 0, हा 12 दुने 24 आणि बे 15 30. 15 अंश याचं उत्तर आलं 15 अंश. बरं, समजला का हा प्रश्न? हो मॅम माझं लगतच्या असा शब्द आल्यामुळं माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केले पहा, किती सिली मिस्टेक आहे ही, की त्यांनी एवढं उत्तर बरोबर काढलं आणि 30 अंश करून टाकलं. तर 30 अंश केलं तर चुकणार, फक्त 15 करायचं. बरं, आता मराठीमध्ये चेक करा तुम्ही. त्याच्यात answer तुमच्याकडे मॅम दिलंय. ऐका ऐका ऐका, तुम्ही काय करा, आपण मराठीला वेळ नाही घालवणार. मराठीसाठी मी डायरेक्ट उत्तर सांगणार आहे तुम्हाला. मराठीसाठी पहा उत्तर. 61 जे प्रश्न आहे, सदर परिच्छेदाचा मुख्य विषय जो आहे तर कोळ्याच्या जाळ्याचा महत्व विशद करण्याचा आहे. पर्याय एच आहे. कोळ्याच्या जाळ्याच्या संदर्भात कोणते विधान चुकीचे आहे तर ते अंडींचे जतन करते, हे चुकीचं आहे. 62चं 1 असायला हवं होतं. आता हिने ते पाण्याचा शोध घेत हे चूक केले पा, पण ते चुकलेले. 63 अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. अडकला म्हणजे काय म्हणता येईल पहा. सॉरी, अडकला या शब्दाचा समानार्थी शब्द. आता माझ्याकडे जी आन्सर की आली ना, तर त्या आन्सर कीला त्याने सी दिल्या, पण खाल्लं हे काय मला पटलं नाही. अडकला म्हणजे खाल्लं, मला त्यासाठी हे उताराच पाहावं लागेल. अडकला. माईक ऑन आहे. तुम्ही काय केलं पहा, उतारा मी काय आणखी वाचलेला नाहीये.
कारण आता झाली परीक्षा. मॅडम चिकटलाय ना. एक येतं चिकटला 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 म्हणजे चिकटला. चिकटला हा म्हणजे चिकटला. मी पण तेच केलं. आता इथे मी बघा. पण तेच केलं. ओके, अडकला म्हणजे चिकटलाच पाहिजे, बरोबर आहे. अडकला म्हणजे चिकटलाच पाहिजे. कारण इथे आता या पण आन्सर की जे असतात त्या कन्फर्म नसतात पहा एकदम. आता ही पण काही क्लासची किंवा एखाद्या शिक्षकांनी वगैरे काढलेलीच आन्सर की असते. कारण मी इतर प्रश्न तर पाहत पण नाही, गरज पण नाही पडत मला. मराठी गणित पण नाही आणि बुद्धिमत्तेला पण नाही. पण आता इथे फक्त आपण एवढे मोठे उतारे काय वाचायचे, आन्सर की माझ्याकडे अगदी त्या दिवसापासून आलेले आहेत. पण गरजच नाही, एवढी सोपी प्रश्नपत्रिका आन्सर कीची गरजच नाहीये. आता 64 हे उतारा नाही वाचल्यामुळे आपल्याला फक्त पाहावं लागलं, क्रॉस चेक करावं लागलं. 64चं उत्तर पहा, त्यांनी आता 1 दिलेले, जाळ्यात काही अडकले आहे हे कोळ्याला कसे समजते? तर तो ऐकतो, त्याला वास येतो, तो अनुभवतो आणि तो चव घेतो. तर आता तो ऐकतो असं इथे दिलेलं आहे पहा. तर इथे पाहावं लागेल वाचूनच. तर तुम्ही काय केलं त्यानुसार पहा. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 65. परिच्छेदाच्या शेवटी आलेला अस्तित्व या शब्दाचा अन्वयार्थ म्हणजे, अस्तित्व म्हणजे काय आलं पाहिजे? अस्तित्व म्हणजे संरक्षण नाही होणार. जगणे, लपणे, पकडणे आणि संरक्षण. अस्तित्व म्हणजे इथे तर यांनी आहे ना डी दिलंय पहा. माझ्याकडे जी आन्सर की दिली तर आहे त्याच्यामध्ये डी दिलंय, पण मला काय ते कन्फर्म वाटेना. बरं पहा आता पुढचा उत्तर मम्मा आहे. ह्याच्यात झालं पप्पा बोलत होते. काय मॅम होतं? जगणे येतं. उत्तर सूचना चुकीचे आहेत. मॅम जग जगणे येतं. जगणे येतं. जगणेच आहे का? ओके चला. इथे मॅम बघूया. जगणे येतं. पण आता काय कळलं नाही मला पण आन्सर केलं त्याने संरक्षण केलंय पहा. मला तो वाचायला लागेल, कारण उतारे वाचले तर व्यवस्थित कळतं. कारण बरेच प्रश्न सगळे उतार्यावरती अनुसरूनच असतात. इथे काही असले तरी त्या उताराला अनुसरून ते उत्तर असायला हवं. पुढचा आहे 66 नंबर. पुस्तक ही मानवी प्रयत्नातून साकार झालेली सर्वात टिंबटिंब कृती आहे. तर अनुचित, अनुचित म्हणजे योग्य, बरोबर. याचं योग्य असं असायला होतं. पुढचा प्रश्न कलाव्यय करणारी काय? ऑप्शन नंबर सी नाही येऊ शकत. ऑप्शन नंबर सी, कालापव्यय करणारी. तो व्यय खर्च करणे. काळानुसार आपण त्याला व्यय करणारे नाही ना म्हणू शकत. तुला काय होत तुला? हा, प्रश्न क्रमांक 67. माईक बंद ठेवा प्लीज. काल प्रभावात पुस्तक होणार आहे. कारण, कारण काय आहे याचं? तर त्यात मुद्रित सामग्री असते म्हणून. कारण त्यामध्ये छापलेली सामग्री आहे, छपाई आहे म्हणून पर्याय डी हवं होतं. 68 मॅम नंबर तसं बी येतं. डी येतं, पहा बरं नीट. त्यात मॅम त्याचं उत्तर अनोळखी आहे का? डी पाहिजे होता, डी. मुद्रित आहेत म्हणजे छापील आहे, छापील आहे म्हणून ते कालप्रवाहामध्ये पुस्तकं टिकून राहतात. आणि सर्वच पुस्तकामध्ये महान विचार असतील असं नाही. सर्वच महान विचाराचे असतात का? नाही. कधी कधी तो विचार आपल्याला पटतच नाही. हेच तर बरोबर ती आहे ना? मुद्रित सामग्री असते, छापलेलं म्हणून ते कालप्रवाहामध्ये टिकून राहतात. बोला. कोणतीही त्यात गोष्ट मुद्रित मुद्रित म्हणजे छापलेली, लिहून ठेवलेली. आलं लक्षात? लिहून ठेवलेली असतात, छापलेली असतात. बरं, पुढील पैकी अनुपयुक्त शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. काय दिलंय पण उपयुक्त? एक मिनिट हा. इथं आन्सर केलं मी, बघते आता काय दिलंय त्यांनी. 68 दिले बी. अनोळखी दिले, ते पण अनोळखी केलं. बघा आता तुमच्या जी रिअल मध्ये आन्सर केली त्याला काय येतं. जगात उत्तम पुस्तकांचे जतन केले जाते कारण टिंब टिंब. तर यांनी ए दिलेले, ते आम्हाला शिकवतात.
पण आता हे सुद्धा एकदम व्यवस्थित दादा तो पर्याय, मॅम बी येत त्याच कारण आता हे उत्तर ए आहे का बी आहे हे व्यवस्थित उतारा वाचूनच कळेल. मग हे उतारा वाचूनच आहे. आता इथे दिलाय पहा, आता माझ्याकडे बी सेटचेच उत्तर सूची आहे त्यानुसार तर तसा दिलाय त्यांनी 69चं ए, कारण मी कुठलाही उतारा नाही वाचलेला. परिच्छेदात पडझड हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला गेला आहे, तर त्यांनी डी दिले. पडझड म्हणजे कापणे नाही होऊ शकत, ढासळणे, वेगळं करणे, सरकवणे. ढासळणंच येऊ शकतो मला तरी वाटते, पण त्यांनी कापणे दिलाय. येतं मॅम. उत्तर सूची सगळी चुकीची आहे. मॅडम तरी पण ते काही चुकीचे चुकीचे आहेत. मला मॅम ते सर्व चुकीचे आहेत याच्यात. ओके, हो खरोखर मलाही चुकीचेच वाटतात हे, कारण उत्तराचा नाही मला वेळ नाही भेटला. आणि उत्तर आता वाचत बसू तर आपलं पुढचं प्रकरण शिकवायचं राहून जाईल. तर याच्यामध्ये घ्यावी लागेल. सोनेरी गडद बहुवंशी डॅश डॅश आढळतो. तो उत्तरी उत्तरी गोलार्धात. हा, आता मी काही पाहिलेला नाही उतारा, तुम्ही वाचलाय. मादी गरुड पक्षी टिंबटिंब यावरून ओळखता येते, कशावरून? मोठा आकार. डी. मोठा आकार. बरोबर, त्यांनी पण डीच दिलेले आहे पहा. सर की मी पाहिलं पाठवते लगेच ग्रुपवरती, आपला क्लास झाला. तर ती करण्यासाठी मॅम चुकीची आहे. उंच अवकाशात. उंच अवकाशात. तर 73चं त्यांनी काय दिलंय इथे, उंच अवकाशात नाही ना तो बांधू शकत, मोकळी जागा दिली आहे पहा. मोकळी जागा येतं मॅम. मोकळी जागा. 73चं दिलंय ए, कारण इथे आपण सहज पाहिलं तरी येईल ना लक्षात तुम्हाला, इथे कुठेतरी असेल ना लिहिलेलं. उंच तुमचं मध्यच कारण उंच अवकाश, अवकाश म्हणजेच आकाश आहे, आकाशामध्ये कसं तो घर बांधेल, मोकळी जागा असेल. दिमागदार शब्दाचा समानार्थी शब्द, दिमागदारचा स्वर्णिम असा शब्द दिलाय पहा. हो मॅम दिमाग स्वर. मॅम तर खरंच दिमागदारचा समानार्थी शब्द ते का? नाही मॅम, दिमागदार म्हणजे मॅडम विनयशील. विनयशील नाही होणार, हे पण नाही होणार, नाही होणार, स्वर्णिमच होऊ शकतो, विनयशील नाही. मॅम भव्य पण नाही होणार, भव्य पण नाही होणार. दिमागदार आणि भव्य वेगळा अर्थ आहे. पुढील स्वर्णिम होऊ शकतो. पुढीलपैकी मोठा हा शब्द, मोठा या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द, लहान, व्यापक, छोटा आणि सूक्ष्म. मोठ्याच्या विरुद्धार्थी लहान आहे, व्यापक म्हणजे मोठे, विस्तारित आहे. पर्याय बी बरोबर आहे. आता पुढचा उत्तर आहे आणि त्यामधला प्रश्न क्रमांक 76. थकणे या शब्दाचा किती प्रश्न आहेत? थकणे. बरं, रोबोट चुका करत नाही, कारण आता याचं उत्तर स्पष्ट आहे, उतारा वाचला तरी कळेल आपल्याला, कारण ते यंत्र आहे, यंत्र नाही चुका करत, त्याला जी ऑर्डर दिली ते करतच. ते म्हणणार नाही की मी थकलो होतो, मला आज कंटाळा आला होता, असं नाही म्हणणार आहे. बरं, त्या पुढचा प्रश्न आहे, उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या उपक्रमात रोबोटच्या वापराचा उल्लेख नाही? तर याचं उत्तर आहे मुलांना शिकवणे, याचा उपयोग नाहीये, बाकीचे कामं केली आहेत आतापर्यंत रोबोटने. पुढचा प्रश्न आहे, धोकादायक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, धोकादायक तर सुरक्षित. 79चं बी हे बरोबर आहे, सुरक्षित, धोकादायकच्या विरुद्ध सुरक्षित. आहे रोबोटच्या संदर्भात केलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान शोधा. तर बहुवंशी रोबोट माणसासारखे दिसतात, हे दिलंय पहा. आणि इकडे बहुवंशी रोबोट यंत्रासारखेच दिसतात असं दिले, आणि काही रोबोट सारखे दिसतात पण ते मनुष्य आहेत का? काही रोबोट सारखे दिसतात, बहुवंशी रोबोट यंत्रासारखे दिसतात. मग बहुवंशी तर मात्र मग बरोबर घ्यावं लागेल. मॅम उत्तर सूची बिघड आहे. शेवटचे फक्त 2 उरलेले आहेत. आणि मी हे प्रकरण घेतलेलं होतं, मग काय करायचं, हे प्रकरण उद्या घ्यायचं का प्रश्नपत्रिका घ्यायची उद्या? मग नवोदयच्या प्रकरण घ्या.
बरं करून घ्या. थोडे प्रश्न असतात संख्यावरती चुकलेले पद, मॅडम गटाशी जुळणारं पद. बोला. मॅडम हम्म, बोल ना. मिरिट किती लागतं 95 मिरिट करायचं. आउट ऑफच मार्क असतात इकडे. आउट ऑफ मार्क पडले तरच समजायचं की आपला नंबर लागणार आहे. आणि थोडस कॅटेगरी पण आहे. कॅटेगरी मध्ये लागतात. ग्रामीण मधून भरलं असेल आणि SC NT असं जर असेल कॅटेगरी तर थोडीशी मॅम मी ओपन मधून भरलं 92 93 94 पण होऊ शकतं. आणि मला 90% आहे. मग ग्रामीण हो मॅम कॅटेगरी याच्यानुसार पाहिलं जातं. शहरी भाग, ग्रामीण भाग यामधून पाहतात. गटाशी जुळणारी पद खूप सोपे असते. बरं काय घेऊ उद्या ते सांगा मग. शेवटचा फक्त 1.5 मिनिट राहिलाय. मॅम बोलाल ते. स्कॉलरशिपचं मिरिट कुठपर्यंत लागू शकतं? मॅडम उद्यापासून तास 8 वाजता घेऊ शकता का? कधी? 8 वाजता. का बरं? शाळेचा क्लास असते म्हणून 8 वाजता घेऊ शकता का? नाही आपण 7लाच घेऊयात ना. म्हणजे 2 मिनिट घ्यायला बऱ्या पडतात. काय होतं शनिवार, रविवार आणि मंगळवार हे 3 वार मला खूप उशीर होतो. घरी यायलाच उशीर होतो. मी किती प्रयत्न केला तरी मला ते शक्य होत नाही लवकर किंवा वेळेवरती घेणं. आज म्हटलं होतं 7:30ला घेते. आले 7ला 7:30ला घेते. पण त्यात घरचंही माझा स्वयंपाक वगैरे राहिलेला असतं. त्यात 8 वाजले. मग इथून पुढची बाकीची कामं असतात. शक्य होत नाही ते. आपल्या आहे त्याच वेळेला घेऊयात. आणि रोज 1 तास घेऊयात. ओके आता थांबूयात आपण. आणि काय कठीण वाटतं ते प्रकरण टाका मला ग्रुपवरती. त्यानुसार घेते मी उद्या. ओके बाय गुड नाईट. एक गुड प्रश्नपत्रिका नाईट मॅडम बाय मॅम. या प्रश्नपत्रिका